नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कोवळ्या कळ्या फुलवताना या विषयावर. मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. समुद्रकिनारी असलेलं एक निसर्गरम्य छोटंसं खेडेगाव. अशा या खेडेगावात एक शाळा सुरू होती. हिंदू मुस्लिम अशा सगळ्या जाती धर्मांची मुलं त्या शाळेत गुण्यागोविंदानं शिक्षण घेत होती. त्या शाळेतल्या एका वर्गात पहिल्या बाकावर एक छोटासा मुसलमान विद्यार्थी बसलेला होता. डोक्यावर मुसलमानी गोल टोपी. त्याच्याच शेजारी दुसरा मुलगा ब्राह्मण. डोक्यावर शेंडी, गळ्यात जानवं. पण दोघंही एकमेकांचे घनिष्ठ मित्र. अनेक दिवसांपासून एकत्र पहिल्या बाकावर बसणारे असे ते दोघं. अशा त्या शाळेत कर्मठ असे नवीन शिक्षक आले. त्यांना एकाच बाकावर शेजारी बसणारे हे दोघं भिन्न धर्मीय विद्यार्थी पाहून कमालीचा राग आला. त्यांनी त्या मुस्लिम मुलाला वर्गात शेवटी बसायला सांगितलं. त्या मुलाला कळेना की आपली अशी काय चूक झाली की आपल्याला मागं बसण्याची शिक्षा दिली जाते. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळायला लागले. पहिल्या बाकावर बसलेल्या त्या ब्राह्मण मुलाच्या डोळ्यातही पाणी आलं. मंडळी, त्या मुस्लिम मुलाचे वडील मशिदीचे प्रमुख होते, तर त्या ब्राह्मण मुलाचे वडील शंकराच्या मंदिरातले प्रमुख पुजारी. घरी गेल्यावर दोन्ही मुलांनी आपापल्या घरी ही गोष्ट सांगितली. त्या ब्राह्मण मुलाच्या वडिलांनी त्या शिक्षकांना निरोप पाठवून घरी बोलावून घेतलं आणि त्या दोन्ही मुलांच्या समोरच त्या मास्तरांना सांगितलं, या निष्पाप निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचं, उच्च नीचतेचं विष पेरू नका. भिन्न धर्मीयांमध्ये तेढ उत्पन्न करू नका. एवढं सांगूनच ते थांबले नाहीत, तर माफी तरी मागा किंवा ही शाळा, हे गाव सोडून जा, असं त्यांनी बजावलं. त्या शिक्षकांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्या ब्राह्मण मुलाच्या वडिलांचे शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. त्यानंतर त्यांच्या हातून लहान मुलांच्या बाबतीत असा भेदभाव घडला नाही. मंडळी, तो मुस्लिम विद्यार्थी होता अब्दुल कलाम, जे पुढं प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती झाले. आणि तो दुसरा मुलगा ब्राह्मण मुलगा होता रामनाथ, रामेश्वरच्या मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा, जो पुढं आपल्या वडिलांचा वारसा चालवायला लागला. मंडळी, APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रातली ही गोष्ट. मी हे पुस्तक यापूर्वीही वाचलं होतं, पण आता ते पुन्हा वाचताना ही गोष्ट प्रकर्षानं मनाला भिडली. लहान मुलं कशी घडतात, त्यांच्यावर संस्कार कसे केले जातात, याची ही गोष्ट उत्तम निदर्शक आहेत. धन्य आहेत ते कलामांचे वडील आणि रामेश्वरमच्या मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री, ज्यांना आपल्या मुलांवर कोणते संस्कार करावेत हे कळत होतं. त्यासाठी प्रसंगी शिक्षकांची कान उघडणी करायला सुद्धा त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. मुलं म्हणजे कोवळ्या कळ्या, त्यांना वाढवताना खूप काळजी घ्यावी लागते. जातीयतेचं, धार्मिक भेदभावाचं कडक ऊन या कळ्या करपून टाकतं. मुलं निष्पाप निरागस असतात. त्यांच्या मनात जात, धर्म, श्रीमंत गरीब, उच्च नीच यासारखे भेदभाव आपणच निर्माण करतो
आज 21व्या शतकात सुद्धा सगळे माणसं इथून तिथून एकच आहेत, ही जाणीव शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. शिक्षणातून डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक वगैरे निर्माण होतात. नक्षलवादी निर्माण होतात, दहशतवादी निर्माण होतात, एकमेकांच्या जीवावर उठतात, एकमेकांच्या रक्ताचे नरडीचे घोट घ्यायला आसुसलेले असतात. पण शिक्षणातून आम्ही माणूस निर्माण करतो का, हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत असते आणि अशावेळी तिचं प्राण वाचवण्यासाठी रक्ताची गरज भासते, तेव्हा फक्त त्या व्यक्तीच्या रक्तगटाशी जुळणारं रक्त त्या व्यक्तीला हवं असतं. अशी रक्ताची बाटली मग आपण घेऊन येतो. मग ते रक्त कोणाचं आहे? तो रक्तदाता स्त्री आहे की पुरुष, हिंदू आहे की मुस्लिम, कोणत्या जातीचा आहे हे कधीही पाहत नाही. रक्त, धर्म, जातीभेद, भाषा, प्रांत यासारखे कोणतेच भेद जाणत नाही. रक्ताला रक्त जाऊन मिळतं. ते आपल्याला सांगतं की माणूस हा इथून तिथून एकच आहे. बाकी सगळे भेद आपणच निर्माण केलेत. डॉक्टर कलाम एका ठिकाणी म्हणतात, समाजाला जर भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, सुंदर समाजाची निर्मिती करायची असेल, तर समाजातले 3 घटक हे करू शकतात, यावर माझा विश्वास आहे. हे 3 घटक म्हणजे माता, पिता आणि गुरु. जगात जे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांना घडवणारे हेच 3 घटक महत्त्वाचे होते. मग ते साने गुरुजी असतील, स्वामी विवेकानंद असतील, शिवाजी महाराज असतील वा जगातील अन्य कोणीही महापुरुष. मंडळी, अब्राहम लिंकन यांनी लिहिलेलं हेडमास्तरास पत्र या दृष्टीनं खूप सुंदर आहे. या निमित्तानं आपण ते आवर्जून वाचा. ज्याची पुन्हा पुन्हा पारायणं करावीत असं ते आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी त्याचं मनन करणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. आपल्याला उद्याचा सुंदर समाज निर्माण करायचा असेल तर आज या कोवळ्या कळ्यांना जपलं पाहिजे. भोवतालच्या विषारी वातावरणात त्या करपणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना प्रदूषणरहित हवा, अन्न आणि पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. जातीभेद, धर्मभेद यासारखे या विरहित असलेल्या संस्कारांचं सेंद्रिय खत त्यांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, मना घडवी संस्कार. हा अंधार दूर करणारा तेजस्पर्श कोणता? जो कलामांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार रूपानं केला, जो पक्षी लक्ष्मण शास्त्री यांनी आपल्या मुलांवर केला, जो वेगवेगळ्या ध्येयवेड्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर केला, तो तेजाचा स्पर्श आम्हीही देण्याची आवश्यकता आहे. या तेजस्पर्शानं मनाचा गाभारा उजळून निघेल. हा मनाचा गाभारा उजळला की आयुष्यातलं प्रकाश पर्व सुरू व्हायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षा कसे आधार, शिल्पास आकारी जैसा
दे संस्कार, मना बुद्धी दे संस्कार, मना सिद्धी दे संस्कार, मना शक्ती दे संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार,